निवड झालेल्या या भूमीमध्ये एक नवीनच वास्तू आकाराला येणार आहे आणि त्या वास्तूच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं या व्यास विचारपीठावर आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो। यानंतर संत शिरोमणी सावता महाराजांच्या वरतीच ज्यांनी पुस्तक लिहिलंय त्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा या विचारपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। संत सावतामाळी अभंग व विचार या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा करण्यासाठी मी या पुस्तकाच्या लेखिका प्रोफेसर डॉक्टर सुवर्णा चव्हाण गुंड मॅडम, प्रकाशक धनंजय चव्हाण, आदरणीय सावता घाडगे सर आणि संजय गुंड सर यांना मी विनंती करतोय की आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न करावं। कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी। कर्मामध्येच देव पाहणारे संत शिरोमणी सावता महाराज आहेत। त्यांचा अवघा जीवनपट आणि त्यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे, सावता महाराज लोकांपर्यंत पोहोचावे हाच विचार डोळ्यासमोर ठेवून सुवर्णा गुंड मॅडम यांनी हे पुस्तक लिहिलंय। त्या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, सावे साहेब, सर्वच विचारपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। धन्यवाद। यानंतरचे सूत्र मी हजारी सरांकडे सुपूर्द करतो। यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आमच्या भगिनी साऊ कन्या रुपालीताई चाकणकर यांना मी विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं। मी आपणास विनंती करतो, कृपया सर्व सन्मान झालेले आहेत। आपण एक स्वयंसेवक आहात, आपण शिस्तीच्या